नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींचा एक भक्त, स्वामींचा एक सेवेकरी स्वामींना बोलतो, बोला स्वामी, माझ्यासोबत नेहमी एवढे वाईट का होते. आजची ही अनुभव कथा आहे एका साध्या भक्ताची, जो रात्रभर जागत होता, हृदयात असंख्य प्रश्न घेऊन, आणि तो एक प्रश्न तो पुन्हा पुन्हा स्वामींना विचारत होता. बोला स्वामी, माझ्यासोबत नेहमी एवढे वाईट का होते. मनात वेदना होत्या, स्वप्ने तुटली होती, आपतांनी साथ सोडली होती, नशीब उलट दिशा दाखवत होतं. आणि या सर्व दुःखात तो भक्त फक्त एकाच दारात आला, श्री स्वामी समर्थांच्या समोर, ज्यांचं नाव घेतलं ही संकटाचे पर्वतही छोटे पडतात. पण त्यांचं मन प्रश्नांनी भरलेलं होतं. अश्रू डोळ्यात होते आणि शब्द अडखडत होते. भक्त म्हणतो, स्वामी, मी कुणाचं वाईट केलं नाही, कुणाच्या वाटेवर काटे कधीच टाकले नाहीत, पण माझ्या वाटेला नेहमी काटेच काटे का. प्रयत्न करतो पण अपयश येतं, प्रेम करतो पण एकटेपणा मिळतो, मनापासून जगतो पण फसवेपणा भेटतो. बोला स्वामी, माझ्यासोबत एवढं वाईट का होतं. स्वामी स्मित करतात, शांत, करुणामय. त्यांच्या डोळ्यात मायेचा समृद्ध समुद्र दाटलेला असतो. ते म्हणतात, वेड्या भक्ता, ज्याला तू वाईट म्हणतोस तेच तर मी तुझ्यासाठी सर्वात मोठं स्वरक्षण देत आहे. जिथे तुझे पाय घसरलं असतं, तिथे आधीच मी तो खड्डा भरून ठेवला. जिथे लोक तुझी फसवणूक केलेली असतात, तिथूनच मी तुला दूर केलेलं असतं. ज्या गोष्टींसाठी तू रडत आहेस, त्या तुला पुढं मोठ्या संकटात ढकलणार होत्या. आजचा तोटा उद्या तुला मोठ्या फायद्याची वाट दाखवत आहे. आजची वेदना उद्या तुझे पाय मजबूत करणार आहे. तुला वाटतं वाईट होतंय सगळं, पण मी तर तुझ्या भवितव्याचं रक्षण करत होतो. भक्त थरथरल्या आवाजात विचारतो, स्वामी, मग मी इतका एकटा का होतो. कोणीच माझ्या सोबत का नव्हतं, कोणीच साथ का देत नाही. स्वामी उत्तर देतात, कारण मी तुझे डोळे उघडत आहे. ज्यांना तू आपले समजलास तेच तुला अडवत होते. साथ देणारे कमी असतात, पण माझा हात सदैव तुझ्या डोक्यावर असतो. लोक सोडून जातात, कारण माझी योजना त्यांच्यापेक्षा मोठी असते. तू म्हणतोस वाईट होतं, पण तुला काय माहीत, रात्रभर रडताना तुझे अश्रू मीच पुसत होतो. तू एकटाच चाललास असता तर तुला वाटतं, पण तुझ्या पावलाखाली प्रत्येक काटा मी आधीच दूर करत होतो. स्वामी पुढे सांगतात, हे लक्षात ठेव, जी गोष्ट सहज मिळते ती क्षणिक असते. जी गोष्ट उशिरा मिळते, अडथळ्यांनी मिळते, कष्ट करून मिळते, तीच कायम टिकते. मी तुझ्या प्रत्येक घाम, प्रत्येक वेदना, प्रत्येक हरलेली लढाई मोजतो आहे, आणि योग्य वेळी तुला मिळणारा आशीर्वाद तुझ्या कल्पनेपेक्षाही मोठा असेल. भक्ताचं मन शांत होत जातं. स्वामींचे शब्द जणू औषधासारखे हृदयात उतरतात. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव. आज जे तुटलंय ते उद्या नवं मजबूत बांधून मिळेल. ज्यांनी तुला दुःख दिलं त्यांची जागा मी योग्य लोकांनी भरून टाकेन. जिथे तुला थांबवण्यात आलं तिथे मी तुला धावत पाठवेन. तू एवढंच लक्षात ठेव, भक्ताला वाईट कधीच होत नाही. तुझ्यावरी वाईट मी येऊ देत नाही. आजची वेदना ही शिक्षा नाही, ती तयारी आहे. आजचे प्रश्न हे अडथळे नाहीत, तेच उद्याच्या मोठ्या चमत्काराचे संकेत आहेत. भक्त डोळे मिटून नम्रपणे हात जोडतो, स्वामी, आता मला समजलं, माझ्यासोबत वाईट होत नव्हतं, तुम्ही माझ्यासाठी उत्तम तयारी करत होतात. स्वामी आशीर्वाद देतात, जा रे माझा बाळा, आता तुझी वेळ बदलणार आहे, तुझे दिवस उजळणार आहेत, आणि मी सदैव तुझ्या सोबत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.